जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी। सांगली दिनांक 27 जिमाका मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज संभाव्य पूरबाधित क्षेत्र असलेल्या आयर्विन पुलाजवळील कृष्णा नदी घाट, हरिपूरचा पूल व कृष्णा नदी घाट मिरज येथे प्रत्यक्ष भेट देऊन संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणांच्या सज्जतेचा आढावा घेतला। आपत्ती काळात करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन केले। तसेच स्थानिक नागरिकांनी संवाद साधला। यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता CH पाटोळे, मिरजी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, मिरजच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, सांगलीच्या अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाब, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद पोरे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, हरिपूर येथे सरपंच राजश्री तांबेकर, अरविंद तांबे आदी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने कृष्णा नदीच्या पाण्याची इशारा पातळी, धोका पातळी, नागरिकांच्या स्थलांतराची व्यवस्था, भोजन, निवास, पिण्याचे पाणी, जनावरांचे स्थलांतर, जनावरांसाठी चारा, पाण्याखाली जाणारी शेतजमीन, पूरपश्चात नियोजन, साथीच्या आजारावर अनुषंगाने औषधाची पुरेशी व्यवस्था, सुटका पथके, धोक्याचा इशारा देणारी व्यवस्था आदीचा तिन्ही ठिकाणी आढावा घेतला। यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी 2019 पूरस्थितीत प्रत्यक्ष काम केलेल्या नागरिकांशी तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधून संभाव्य पूर परिस्थितीत करावयाच्या कारवाईच्या अनुषंगाने संवाद साधून मार्गदर्शन केले। जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून संभाव्य आपत्तीसाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका, महानगरपालिका, पाटबंधारे विभाग सज्ज आहे। या सर्वांच्या सहकार्याने संभाव्य परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात येणार आहे। वार्ड, गाव, शहर व तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असल्याचे त्यांनी सांगितले। जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, संभाव्य परिस्थितीत महसूल यंत्रणा, पाटबंधारे विभाग, महानगरपालिका व स्थानिक प्रशासन यांनी परस्पर समन्वय ठेवावा, धोक्याचा इशारा देणारे गट स्थापन करावेत, त्यांना प्रशिक्षित करावे, प्रथमोपचार गटामध्ये शासकीय यंत्रणेच्या मदतीसाठी स्थानिक नागरिकांना सहभागी करून घ्यावे, त्यांनाही प्रथमोपचाराचे प्राथमिक शिक्षण द्यावे, स्वयंसेवी संस्था, आपत्ती मित्र आदीची संपर्क क्रमांकासह अद्ययावत यादी तयार ठेवावी, शीघ्र प्रतिसाद दलाची स्थापना करावी, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेसा औषधाचा साठा ठेवावा असे त्यांनी यावेळी सूचित केले। जी सौका अनुजा कैलासवासी आनंदराव रामराव देवंगरे यांची नात व सौ प्रतिभा व श्री डॉक्टर अशोक कुमार आनंदराव देवंगरे राहणार शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर यांची ज्येष्ठ कन्या चिरंजीव अभिषेक श्री गंगाधर शंकरराव कोरे यांची नातू व सौ आशा व श्री सुरेश गंगाधर कोरे राहणार कोरेवाडी तालुका देवणी जिल्हा लातूर यांचे शुभविवाह। शुभेच्छुक डॉक्टर गायकवाड सयाजीराव रावसाहेब, मुक्काम पोस्ट कडलास तालुका सांगोला जिल्हा सोलापूर, श्री सोरटे सुहास माजी कार्यकारी परिषद सदस्य। मिरजेतील ज्येष्ठ नेते मोहन वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेत रोजगार मेळावा, होतकरू युवा उद्योजक आणि तरुणांनी लाभ घेण्याचे आवाहन। मिरजेतील ज्येष्ठ नेते तसेच गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर यांच्या 31 मे 2025 रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने पंचक्रोशीतील युवकांना हाताला रोजगार तसेच युवा उद्योजकांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी मिरजेतील शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय येथे 31 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत तरुणांनी उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। वाढदिवसाच्या निमित्ताने आणखी सामाजिक आरोग्यदायी उपक्रम सुद्धा राबवण्यात आले असून 1 जून ते 7 जूनपर्यंत मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटलमध्ये मोफत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच सर्व तपासणी होणार असून नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे। युवकांसाठी भरण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात ब्रिटानिया, टाटा बजाज, सोनालिका, सेट इंडिया यासारख्या कंपन्या युवकांना रोजगार देणार आहेत। तर इयत्ता 7वी पासून ते पदव्युत्तर ITI, इंजिनिअरिंग, डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत। युवा उद्योजकांसाठी 9 आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी आणि प्रतिनिधी कर्ज योजनेची माहिती देण्यासाठी व लाभ कसा घ्यावा याबाबत अनमोल मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत। शिवाय आरोग्य ते धनगरी ढोल स्पर्धा 2 जून रोजी मिरज शासकीय रुग्णालयातील रुग्णांसाठी प्रत्येक वार्डात डिश टीव्ही सह टीव्ही संच प्रदान करण्यात येणार असून या सर्व कार्यक्रमाचे आयोजन माननीय मोहन वनखंडे युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे अशी माहिती प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांनी दिली आहे। ती तयारी चालली आहे, एकदा पक्क झालं गणेश की नक्की सांगतो काय करायचं। मी कसं आहे जो ट्रॅक झाल्याशिवाय इकडे नको, नाहीतर वाट बघतात सर काय करा तुम्ही कसं आडवं घालतायत पाय हे बघणार लोक बरोबर आहे। बरं बॅनर कुठला म्हणजे कुणाचे बॅनर हे युवा मंच आपण मोहन वनखंडे सर युवा मंच सगळ्यांना धरून आता पक्ष विरहित वाढदिवस हा घरगुती कार्यक्रम आहे त्यामुळे पक्ष सगळेच माझ्यावर प्रेम करणार आहे। ओके ठीक आहे, यावर काय अजून बोलणार नाही आता काय नाही, आता त्यावर बोलायला तुम्हाला भरपूर आहे, फक्त वेळ आल्यानंतर। आता वनखंडे सरच पक्ष आहे, वनखंडे सर हाच पक्ष विरहित आहे आता
मला एक प्रश्न विचारायचा आहे. सगळे कुठल्या रोगामध्ये असतात हार्टचं प्रॉब्लेम असते त्यांना जरा हे करा आणि दुसरं म्हणजे आम्हाला एक रोजगार द्या. आम्हाला गरज आहे आणि आमचे घरातील काही चालत नाही तसंच आम्हाला हे सांगा. ओके. नाही मला काय म्हटलं अरुण? काही नाही, त्यांनी अन्याय केला नाही, मी अलिप्त झालो नाही. नाही असं नाहीये. त्या वेळेला घेतलेले निर्णय योग्य होते. काही गोष्टी मनासारख्या झाल्यानंतर सगळ्या नाही, ऐका ना, मला माहिती आहे पालकमंत्र्यांनी काय सांगितले जे गेलेले आहेत